स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आजचा आपला टॉपिक आहे रेकी म्हणजे काय, व्हॉट इज रेकी, हिस्ट्री ऑफ रेकी आणि रेकीचे 5 तत्व. ठीक आहे, या 5 तत्वांना पण आपण समजून घेणार आहे की याचा परिणाम. पण सगळ्यात पहिले रेकीला जाणून घेण्याच्या आधी आपल्याला जर माहिती पाहिजे असते तर आपण कुठे शोधतो? शोभना मॅडम, शोभा मॅडम अनम्यूट करा. कुठे शोधतो? आपल्याला एखादी माहिती जर सर्च करायची असली तर कुठे शोधतो? माईक ऑन करा बरं. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. कुठून आहात मॅडम? मी पुणे आणि देहूमध्ये राहते. चला छान. आपल्याला जर एखादी माहिती शोधायची असेल तर आपण कुठे शोधतो? गुगल, ओके, तर चॅट आता जीपीटी. चला थँक्यू. तर आता आपण तुमच्याच म्हणण्यानुसार गुगलवर जाऊया आणि गुगलला एक प्रश्न विचारूया. आता गुगलवर गेलो आणि आपण इथे विचारलं रेकी इन हॉस्पिटल. ठीक आहे, आणि आपण याला हा. म्हणू, आम्हाला मराठीत सांग. ठीक आहे, आता इथे आपण विचार केला, इथे मराठीचा ऑप्शन येत नाहीये. पण व्हॉट हा, रेकी ऑफर्ड ऑन 100 ऑफ मेजर हॉस्पिटल. तर आपण जर इमेजवर गेलो तर रेकी इन हॉस्पिटल म्हटलं तर रेकी हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचा आपण विचार करू, व्हॉट इज रेकी. व्हॉट रेकी, रेकीची स्पेलिंग आहे ही RK आहे. ठीक आहे, आता इथे काय म्हटलेलं आहे की रेकी जी ही ऊर्जा आहे ही जापनीज एनर्जी हिलिंग प्रॅक्टिस आहे. ठीक आहे, आता जनरली लोकांच्या मनामध्ये काय अडचण असते जर, आणि ही हॉस्पिटलमध्ये पण वापरली जाते. जर आपण इमेज जर बघितल्या रेकीच्या, रेकी इन हॉस्पिटल, जर आपण एक मिनिट रेकी इन हॉस्पिटल सर्च केलं, रेकी इन हॉस्पिटल, आणि इमेजवर गेलो तर बघा की कित्येक दवाखान्यांमध्ये, हॉस्पिटलमध्ये चीन, जपान, अमेरिका, इंग्लंड, रशिया अशा बऱ्याचशा देशांमध्ये ही हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. आणि जी एनर्जी हॉस्पिटलमध्ये वापरली जाते ती अंधश्रद्धा असेल का सांगा? काय नाही, शोभा मॅडम? नाही, अंधश्रद्धा नाही असू शकत ही. तर श्रद्धा नाहीये. पण माहितीये का गडबड काय आहे की काही याच्यातनं या रेकीबद्दल थोडेसे नकारात्मक, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की न्यूजपेपरमध्ये बाबा रेकी देऊन असं काहीतरी केलं, असं नक्की तुम्ही न्यूजपेपर किंवा न्यूज चॅनलवर तुम्ही बघितलं असेल. बघितलंय का? मी रेकी बद्दल तर नाही बघितलं, म्हणजे अंधश्रद्धा आहे असं. हा. पण बाकीच्या काही गोष्टीबद्दल मी ऐकलेलं आहे की म्हणजे काही आहेत अंधश्रद्धा असं म्हणून. पण रेकी बद्दल तर नाही पाहिलेलं, मी असं ओके. ऐकलं नाही. नाही तर बरेचसे आहे गैरसमज जसा असतो ना, तर तो कसा आहे तो आता आपण हा. समजून घेऊ. बऱ्याच कुणी ऐकलंय का सांगा बरं की रेकी करून एखाद्या ठिकाणी बॉम्ब हल्ला झालेला आहे किंवा एखाद्याचं अपहरण झालेलं आहे, असं कुणी ऐकलेलं आहे का? एनिवन? कारण रेकीबद्दल बऱ्याच वेळा लोकांमध्ये या गैरसमज असतात. आणि कारण त्याच्या मागचं कारण आहे त्या रेकीचा या रेकीचा कुठेही काही संबंध नाही. तो एक फ्रेंच शब्द आहे. जसं एक, मला जर एखादी फॅक्टरी टाकायची आहे आणि फॅक्टरी टाकताना मी काय काय बघणार? बोला मनीषा मॅडम, कधी ऐकलंय का तुम्ही न्यूजपेपरवर वगैरे? माईक ऑन करा. मॅम एक ठिकाणी की एके ठिकाणी रेकी करून चोरी झाली हे मी शब्द ऐकला होता. हा, पण आता तेच तेच ते तुम्हाला सांगते की काय म्हणून मला फरक आहे. तेव्हापासून तेच तर तेच आता मला म्हणून पुढे मी येत नेहमी जाणार. म्हणा की मला हे कळतच नव्हतं रेकीने चोरी कशी काय करू शकतात, तेच एखाद्या मी घराची समजून रेकी सांगते. करणे आता म्हणजे काय. तोच जो लोकांच्या मनामध्ये न्यूजपेपरला भरपूरदा येतं की रेकी करून चोरी केली, रेकी करून एखाद्याचं अपहरण हा. केलं, एखाद्याचा खून केला, अशा बातम्या आपल्याला बघायला मिळतात. तर त्याचं आणि याच्यात काय फरक आहे? पहिले तर त्या रेकीशी आपला काही संबंध नाही आहे. तो एक फ्रेंच शब्द आहे. कोणता शब्द आहे मनीषा मॅडम? फ्रेंच शब्द आहे. प्रेम. आणि त्याचा अर्थ काय आहे? समजा मला एखादी फॅक्टरी टाकायची आहे, तर मी काय बघणार? तिथे कच्चा माल उपलब्ध आहे का? तिथे मला पाहिजे असलेला लेबर उपलब्ध आहे का?
बरोबर की नाही? या सगळ्या गोष्टी हो. मी पाहणार आहे की लेबर उपलब्ध आहे का, कच्चा माल, ट्रान्सपोर्ट सिस्टम तिथे पॉसिबल आहे का, मग मी बनवलेला माल तिथनं पोहोचवण्यासाठी ट्रान्सपोर्ट आहे का, हा सगळं बघणं. तर याच्यासाठी जे आपण परीक्षण करतो याला रेकी करणं म्हणतात. त्याच पद्धतीने एखाद्याला कोणाच्या घराची चोरी करायची आहे तर कोणतं घराला लॉक आहे, किती वाजता तो बाहेर जातो, हेही पाहणी करणं. तर या पाहणीला रेकी म्हणतात. तो फ्रेंच शब्द आहे. संपूर्ण पाहणी हो. टहाणी करणं त्याला रेकी म्हणतात. आणि आपण जे शिकतोय ओके. ती जपानी चिकित्सा पद्धती म्हणजे रेकी आहे. ठीक आहे. आता बघा याच्यात ओके. म्हटलं क्राईम आणि खऱ्या रेकी, क्राईम रेकी आणि खऱ्या रेकी हिलिंग मधील फरक काय आहे. तर क्राईम रेकी जो आहे चुकीचा गैरसमज असलेला वापर की हे जे आपण शिकतोय ती रेकी नाहीये. भय, नियंत्रण आणि मनोवैज्ञानिक प्रभाव टाळण्यासाठी याचा वापर होतो. ठीक आहे. म्हणजे जे या रेकीबद्दल जे म्हटलं जातं ना की बाबा भीती, तणाव, नकारात्मक असतील, तर असं या रेकीने काही होत नाही. गैरकायदेशीर गुन्हेगारी किंवा अनैतिक कृतीशी या रेकीचा काही संबंध नाही. ब्लॅक मॅजिक, फसवणूक, इतरांना हानी पोहोचवणे हा या रेकीचा अर्थच नाहीये. मग आपण जी रेकी शिकणार आहे तिचा अर्थ काय आहे बघा. प्रेम, उपचार आणि फक्त सकारात्मक ऊर्जा हा या रेकीचा अर्थ आहे. काय करणार आहे आपण याच्याने खऱ्या रेकीमध्ये शांती, संतुलन, आरोग्य, आनंद देण्यासाठी याचा वापर होतो. रेकीचे जे 5 तत्व आज आपण शिकणार आहे त्याचं पूर्ण पालन करणं गरजेचं असतं. सकारात्मक ऊर्जा, मानसिकता, भावनिक संतुलन या सर्व गोष्टी या रेकीमध्ये आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आध्यात्मिक साधना, आध्यात्मिक विकास आणि लक्षात घ्या रेकी हा प्रेम, करुणा आणि सर्वोच्च कल्याणासाठी वापरली जाणारी ऊर्जा आहे. रेकी ही पवित्र आणि प्राचीन उपचार पद्धत आहे. तिचा वापर नेहमीच प्रेम, उपचार आणि शांती आणि सर्वांच्या कल्याणासाठी केला जातो. आणि ही जी रेकी आहे टहाणी करणं, परीक्षण करणं याचा कुठेही आपल्या या रेकीशी संबंध राहत नाही. ओके. तर आलं लक्षात पहिलं. दुसरं अजून एक आपण याच्यात जर नेक्स्ट स्लाइड आपल्याकडे आहे. ओके. तर बघा आता दुसरी रेकी आहे. क्राईम रेकी मधील दुसरं काय आहे, जागेची पाहणी करणे, रचना, गल्ल्या, म्हणजे एखाद्या जे म्हटलं ना तुम्ही की एखाद्याचा खून करण्यासाठी मनीषा एवढा म्हणतात की चोरी करण्यासाठी वापरला, तर त्या गल्ल्या कोणत्या रस्त्याने त्याला पळ काढता येईल, एखादा गुन्हा केल्यावर ते सगळं कुठे सीसीटीव्ही लागलेले आहे, पोलीस कुठे आहेत, हे सगळं परीक्षण करणं म्हणजे त्याला रेकी करणं म्हणतात. त्याचा आपला काही संबंध नाही. आणि ही ऊर्जा उपचार पद्धती आहे ज्याच्यात आपण शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्यांवर समाधान मिळवू शकतो. ठीक आहे. तर हे दोन पूर्णपणे वेगवेगळे अर्थाचे शब्द आहेत. शब्दांचा उच्चार एक आहे. जसं KNOW नो, NO नो, तर दोघांचं एक नो म्हणजे माहिती असणे, एक नो म्हणजे नाही. अगदी त्याच पद्धतीने या दोन्ही रेकीमध्ये फरक आहे. ठीक आहे. आता हे रेकी हिलिंग आपल्याला कशा कशामध्ये मदत करते याच्यामध्ये आपण अक्षरशः हॉस्पिटल, जर आता ही अंधश्रद्धा असती तर मगाशी आपण बघितल्याप्रमाणे या रेकीतनं लोकांना हॉस्पिटलमध्ये विदेशांमध्ये वापरली गेली असती का? नाही. बरोबर आहे. नसते तर का? जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते तिथे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला कुठलंही स्थान नाही. ठीक आहे. लक्षात आलं. कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला कुठलंही स्थान नाही. आय रिक्वेस्ट जो लोग सो के क्लास कर रहे उठ के बैठ जाओ. एनर्जीचा क्लास आहे. तुम्हाला जर तुमची एनर्जी करायची असेल तर कुणीही झोपून क्लास करू नये. एनर्जीचा फायदा होणार नाही. ठीक आहे. नीट ताठ मानेनी बसून जर क्लास केला, एक लक्षात घ्या, तुम्ही जर सफरिंगवर फोकस कराल तर सफरिंग मोठं होईल. जर तुम्ही सोल्युशनवर फोकस कराल तर सोल्युशन होईल. ओके. चलो. माईक ऑन राहिला आहे. मी सगळ्यांचेच माईक बंद करून टाकतो. ओके. तर आता बघितलं आपण की ही रेकी कशा पद्धतीने म्हणजे पहिला कळला रेकी कुठली अंधश्रद्धा नाही. क्लिअर झालं सगळ्यांना. जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये मान्यताप्राप्त थेरपी म्हणून अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून वापरली जाते. पण आता भारतामध्ये मग हिला का मान्यता नाही असा प्रश्न पडला असेल. तर भारतामध्ये मोस्टली रेकी साधक हिला मस्त खूप सारे माळा घालतील, आपले पोशाख बदलतील. जर आता एखादा जेंट्स असेल तर दाढी वाढवेल, डोक्याला फडकं बांधेल, मग बरोबर आहे, कपडे बदलेल. तर मग अशाने या रेकीचं काय होतं, अंधश्रद्धेसारखं लोक बघतात. ही एक सायंटिफिक एनर्जी आहे जी हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. हिचं कुठलाही नुकसान नाही. ठीक आहे. तर याच्यामुळे आपल्याला या रेकीचा वापर करताना फक्त एकाच भावनेने करायचा आहे, तेरा मंगल मेरा मंगल
सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे. रेकी करण्यासाठी कुठलेही कपडे बदलण्याची गरज नाही आहे, कुठल्याही माळा घालण्याची गरज नाही. हा, प्रोटेक्शनसाठी रेकी सोबत क्रिस्टल जोडले जातात, तर क्रिस्टलचा वापर आपण करू शकतो. ठीक आहे, बाकी इथे कुठेही कुठल्याही नकारात्मकतेला थारा नाही. आता या रेकी ऊर्जेला काय म्हटलं जातं? ठीक आहे, रेकी ही एक स्पर्श चिकित्सा आहे. आता ही सायंटिफिकली काम कसं करते ते समजून घेऊ. माझ्यासमोर विशाखा मॅडम दिसतात. तर विशाखा मॅडम अनम्यूट करा बरं जरा. कुठून आहात विशाखा मॅडम? माईक ऑन करा. जळगावहून आहे. ओके, स्वागत आहे आपलं. आता मला सांगा की जेव्हा मुलं किती आहे तुम्हाला? पहिले आधी ते सांगा. मला एकच मुलगा आहे. ओके. 11. जेव्हा तो लहान होता आणि तो जेव्हा रडायचा बिडायचा, तर तुम्ही त्याला मायेने प्रेमाने हात त्याच्या पाठीवरून फिरवला, त्याला कडेवर घेतलं, त्याला थोपटलं, तर तो शांत होतो का? व्हायचा का त्यावेळेस? कधी कधी व्हायचा, कधी नाही व्हायचा. हा, पण तरी मोस्ट ऑफ द टाइम आईने बाळाला घेतलं जवळ, तर बाळ शांत होतं की नाही? हो हो होतं. मग काय आहे तुमच्या होतं. हातामध्ये अशी जादू की तुम्ही हातात घेतल्यावर ते बाळ शांत होतं? म्हणजे काहीतरी ऊर्जा आपल्या हातातून प्रवाहित होते की ज्याच्यात तुम्ही आता तुमचं डोकं दुखून राहिलं आणि अहोंनी किंवा आपल्या आईने येऊन आपलं डोकं चेपून दिलं, पाय दुखत आहे, पाय चेपून दिलं, बरं वाटतं की नाही? हो मॅम, खूप बरं वाटलं. कोणती ऊर्जा आहे हातामध्ये की त्यांच्या हाताने तुमच्या डोकं चेपलं, पाय चेपलं, तर तुम्हाला बरं वाटतं? म्हणजे आपल्या हातामध्ये काहीतरी ऊर्जा आहे. हो मॅम. बरोबर आहे. आई वडील हो. मुलांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात, त्याच्यासोबत एक पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलतात. रेकीमध्येही तसंच आहे. तुमच्या हातातून एक प्रभावी ऊर्जा जी आपण प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करणार आहे, त्या ऊर्जेला आपण आपल्या हातातनं प्रवाहित होताना अनुभव करतो आणि त्याच्यासोबत दुसऱ्याचं मंगल होण्याची कामना करतो की याचं हे दुखणं कमी झालेलं आहे, याला चांगले मार्क भेटलेले आहे. जसं आपण आशीर्वाद देतो तशी सकारात्मक अफर्मेशन आपण इथे देतो आणि ती तिथे उपचार देते. ठीक आहे. आता ही रेकी ऊर्जा फक्त भारतातलं प्राचीन भारतातच आहे. म्हणजे जर आपण बघितलं वेदांमध्ये सुद्धा स्पर्श चिकित्सेचा उल्लेख आहे आणि भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील स्पर्श चिकित्सेचा उल्लेख आहे. जेव्हा भिक्खू लोक म्हणजे जंगलात बुद्धांच्या काळांमध्ये जेव्हा ते जंगलातनं प्रवास करायचे, तर तेव्हा ते आजारी पडले, तर त्यांचा सेल्फ हिलिंगसाठी ही टेक्निक त्यांना त्यावेळेस शिकवल्या गेलेली होती. पण आपल्या भारताचं ज्ञान माहिती आहे की योग हा भारतातला आहे. आपण काय करतो? योग करतो की योगा करतो? योगा. बरोबर आहे. ओरिजिनल हो. शब्द काय आहे? योग. योग आहे. आपण काय करतो? योगा. कारण आपल्याला सगळं फॉरेन कडनं इम्पोर्ट झालेलं. तसंच रेकी ही स्पर्श चिकित्सा या नावाने अथर्व वेदामध्ये भगवान बुद्धांच्या ग्रंथामध्ये आणि आपल्याला माहिती आहे की स्पर्शाच्या कोणी आपल्याला मायेने स्पर्श केलं, आपल्या पाठीवरून हात फिरवला, तर आपला देखील तणाव कमी होतो. तर याचाच अर्थ काय की ही जी एनर्जी आहे ऑलरेडी आपल्या जीवनामध्ये काम करत असते पॉझिटिव्हली आणि प्रॅक्टिकली. फक्त त्याला आपल्याला वापरण्याची टेक्निक आता आपण शिकणार आहे. पण जसं योग भारतातनं विदेशात गेला आणि योगा म्हणून आज आपण करतो, त्याच पद्धतीने रेकी हा जपानी शब्द आहे. रेकी कुठला शब्द आहे? भारतात म्हटलं तर स्पर्श चिकित्सा आणि रेकी म्हटलं तर जपानी शब्द, जी आज जगभरात प्रचलित झालेला आहे. का? तर ही रेकी डॉक्टर मिकाओ सुई यांच्या माध्यमातनं तिथे रिबिल्ड झालेली आहे. म्हणजे काय म्हणू आपण, रिडिस्कवर झालेली आहे. तर त्याच्यामुळे रेकी. आता रेकी या शब्दाचा शब्दशः अर्थ का? रे म्हणजे सर्वव्यापी, जी सर्वत्र व्याप्त आहे अशी ऊर्जा म्हणजे रे. ठीक आहे. की म्हणजे जीवनशक्ती. सर्वत्र या ब्रह्मांडामध्ये उपस्थित असलेली प्राण ऊर्जा म्हणजे रेकी. आता मला सांगा, जी ऑक्सिजन नावाची ऊर्जा आहे, कोणती? ऑक्सिजन. ती अशी म्हणते का आज मी ब्रेक घेणार आहे? नाही. जर ऑक्सिजननी 1 मिनिट जगातनं ब्रेक घेतला तर काय होईल? आपणच जगात न जाऊ. बरोबर आहे ना. अगदी अनंत काळापासून ही ब्रह्मांडीय प्राण ऊर्जा या युनिव्हर्समध्ये उपलब्ध आहे आणि आपण हिच्या टेक्निक शिकून घेऊन आपण स्वतःसाठी आणि या ऊर्जांचा वापर करून आपल्या जीवनातलं सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यासाठी काम करू शकतो. आता या रेकी म्हणजे काय? सर्वव्यापी जीवनशक्ती. हिला सगळ्या धर्मपंथांनी आणि प्रत्येक देशाच्या एनर्जीमध्ये मान्य केलेलं आहे. चीनी याला ची म्हणतात. चीनमध्ये काय म्हणतात? ची म्हणतात एनर्जीला. इट इज ओनली एनर्जी. रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात.
इंग्रज याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात आणि हिंदू याला प्राण ऊर्जा असं म्हणतात. हिंदू काय म्हणतात? प्राण ऊर्जा, जी सर्वत्र व्याप्त आहे ती जीवन ऊर्जा म्हणजे रेकी, म्हणजेच प्राण ऊर्जा. ठीक आहे. तर या पद्धतीने रेकीचा हा झाला शब्दशः अर्थ. कळला सगळ्यांना? या तक किसी को कोई डाउट है? ओके, गुड. आता आपण बघूया रेकीचे 5 तत्व, 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी. रेकी एक सुंदर ऊर्जा आहे आणि ही तुम्हाला आज मध्ये जगायला शिकवते. कुठे? ओनली फॉर टुडे. आता एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, एका श्वासाचं आयुष्य आपलं मागे गेलं, जे आपण कधीच रिजनरेट करू शकत. ओके. तर रे म्हणजे सर्वव्यापी, की म्हणजे जीवनशक्ती. तर हिचे 5 तत्व. तर रेकी आपल्याला काय म्हणते की 24 तासच तुमचं आयुष्य असं समजा. कारण गेलेला दिवस कितीही तुम्ही म्हटलं की नाही मेरे को इसको ऐसा जीना था, आप जी सकते हो क्या? गेला तो दिवस, संपला. त्याला परत तुम्ही त्या पद्धतीने जगू शकत नाही. आहे का कोणाच्या तरी हातामध्ये गेलेला दिवस तुमच्या पद्धतीने जगण्यासाठी? मुळीच नाही. मग तुमच्या हातात काय आहे? आत्ताच्या वर्तमानाचे क्षण. तर रेकी तुम्हाला म्हणते की 24 तासातच जगायचं आहे, वर्तमानातच जगायचं, कारण उद्या परत नवीन दिवस तुमच्या नवीन ऊर्जांसाठी येणार आहे. तर आजच्या दिवसाला जर तुम्ही आनंदी जगायचा प्रयत्न केला, तर मला सांगा, असं रोज 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 जर तुम्ही रोज आज का दिन ही मेरे पास आहे, चला विशाखा मॅडम परत अनम्यूट करा बरं थोडस. आजचा दिवसच तुमच्याकडे आहे, तर तो कोणाशी भांडणात घालवाल की आनंदात जगायला प्रयत्न कराल? करणार काय? आनंदात, माझ्या मुलासोबत, परिवारासोबत. फॅमिली सोबत आनंदात जगण्याचा प्रयत्न कराल. ओके. तर जेव्हा तुम्ही आनंदात जात आणि असा जर रोज आपण ठरवलं की मेरे पास 24 तास 24 घंटे आहे, तर मग रोज रोज कसा दिवस राहील? इट इज सेलिब्रेशन. आपल्याला वाद घालायला, निगेटिव्हिटीसाठी वेळच नाहीये. आपण प्रत्येक क्षणाला काय करणार आहे? सेलिब्रेट करायला लागणार आहे. बरोबर आहे? आपण प्रत्येक हो. क्षणाला काय करणार आहे? सेलिब्रेट करण्याचा वेळेमध्ये आपण राहणार आहे. ओके. तर मग आता आपल्याला जगायचं कुठे आहे? आज मध्ये जगायचं आहे. कुठे जगायचं आहे? ओनली फॉर टुडे, आज. आज में. क्योंकि जो गुजर गया दैट वाज पास्ट, हम उसको बदल नहीं सकते. आज हम भविष्य के बारे में कितना भी सोचे, हम भविष्य का, फ्युचर के बारे में सोच के नहीं होने वाला है. फ्युचर साठी तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. फ्युचर साठी तुम्हाला ऍक्शनच घ्यावी लागणार आहे, तरच परिवर्तन होणार आहे. ओनली युअर ऍक्शन कॅन चेंज युअर लाईफ. आता बघा, हजारो वर्ष जेव्हा आपण या प्राचीन याला बघणार आहे, तर याच्या पहिलं तत्व आहे, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. मला सांगा विशाखा मॅडम, चिंता केल्याने आजपर्यंत एक तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे का? नाही मॅडम, प्रॉब्लेम उलट वाढलेले वाटतात. जितकं शांततेने घेतले प्रॉब्लेम, तितके पटकन सॉल्व्ह होतात. बरोबर. मग आजचा पहिला नियम सगळ्यांनी लिहायचा आहे, आजच्या दिवस काही झालं तरी चिंता करणार नाही. क्योंकि चिंता और चिता में एक बिंदी का फरक है. बरोबर आहे. चिंता करत असाल तर चितेपर्यंत पोहोचावं लागेल. त्याच्यापेक्षा आजच्या दिवस चिंता करणार आहे. कल का हमें पता नहीं, आने वाला गुजरे हुए कल में हम कुछ बदल नहीं सकते. आने वाला कल में पता नहीं है. आज खुशीमध्ये आनंदामध्ये जगायचं आहे. ओके. बिकॉज वी हैव ओनली टुडे. आज का दिन ही हमारे पास है. दुसरा नियम, आजचा दिवस मी क्रोध करणार नाही. आजचा दिवस मी क्रोध करणार नाही. इथे मी तुम्हाला 2 गोष्टी सांगते. एक आमच्या शहरातली एक 4-5 वर्ष आधीची गोष्ट. एक सुंदर कुटुंब होतं. पती पत्नी, 2 मुलं, स्वतःचं घर, चांगली नोकरी, सगळं काही होतं. त्या घरचा नियम होता की रात्रीचं जेवण हे नेहमी सोबत करायचं. काय नियम होता? रात्रीचं जेवण हे नेहमी सोबत करायचं, हा त्या घरचा नियम होता. आणि रोज त्या पद्धतीने ते लोक जेवायला बसायचे.
एक दिवस पती ऑफिसमध्ये काहीतरी ताणतणाव झाला असेल, काहीतरी वाद झाला असेल, घरी आले आणि त्याच दिवशी पत्नीने स्वयंपाक करताना भाजीमध्ये तिखट मीठ काय ते जास्त झालं असेल. संध्याकाळी ताटं वाढले तेव्हा पतीने एकदम रागात पत्नीवर ओरडला आणि म्हटलं की एवढे वर्ष झाले तुला नीट स्वयंपाक हे करता येत नाही का, एक भाजी धडाची बनव. कारण राग कुठला होता? वर त्या भाजीचं वर होता की ऑफिसमध्ये घडलेल्या कामावर? कशाचा राग होता? ऑफिस मधल्या कामांचा. बरोबर आहे, कारण रोज रागवणारा व्यक्ती होता का? एरवी भाजी कमी जास्त झाली त्या व्यक्तीने ऍडजस्ट केलं नसेल का कधी? पण ऑफिसचा ताण, मग आता त्या दिवशी बाईचंही काही बिनसलं असेल. बिचारी म्हणे की बाबा दिवसभर मी तुमच्याच साठी तुमच्या कुटुंबासाठी झटते, दिवस रात्र काम करते, बरं असो नसो मी काम करते, मग एखाद दिवस तुम्ही ऍडजस्ट करू शकत नाही का? तिथेच वाद वाढला. पतीने आपल्या समोरचं ताट भिरकावलं आणि 2 मिनिटात पत्नीचा गळा पकडला आणि त्याच्या पुढच्या 2 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. पत्नी जेव्हा गतप्राण झाली तो व्यक्ती रागातनं त्या क्रोधाच्या अग्नीतनं बाहेर आला. त्याला पश्चाताप झाला, पण काय फायदा, त्याने स्वतः पोलिसांना स्वाधीन केलं. पण त्या 2 मिनिटाच्या रागावर कंट्रोल नसल्याने अख्खे कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. पत्नी देवाघरी, पती पोलिसांच्या स्वाधीन आणि 2 मुलं अनाथ. मग विचार करा, या जगामध्ये जेवढे असे ऍक्सिडेंटल झाले आहेत ना, तो व्यक्ती कोणी नसतो. मोस्ट ऑफ द टाइम त्या वर्तमानाच्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचा त्याच्या रागावर कंट्रोल नसतो, म्हणून त्याच्या हातून या गोष्टी घडतात. दुसरी गोष्ट मला सांगा की लहान मूल जेव्हा घरी येतं कोणाला शोधतं शाळेतनं आल्यावर? आईला. बरोबर आहे. असंच एक मूल एक दिवस शाळेतनं आलं, KG2 फर्स्ट स्टँडर्डचं असेल. त्याला माहितीये की आई यावेळेस स्वयंपाक खोलीत असते, म्हणून त्याने हॉलमध्ये बॅग फेकली आणि धावत किचनमध्ये गेला. पण त्या दिवशी आईने बोनचायनाचा नवीन कपांचा सेट आणून डायनिंगवर काढून ठेवला होता. धावत येत असताना मुलाचा धक्का त्या डायनिंगवरच्या कपांना लागला. कप फुटले. आईच्या कानात फक्त कप फुटल्याचा आवाज गेला. आई त्यावेळेस किचनमध्ये भांडी घासत होती आणि हातामध्ये तिच्या सांडशी होती. तिने कुठलाही विचार न करता ती हातातली सांडशी त्या लहानग्या मुलाच्या दिशेने भिरकावली. मुलं कप पडलेले उचलण्यासाठी खाली वाकला होता. तिच्या आईच्या हातातली सांडशी त्या मुलाच्या डोळ्यात बसली आणि एक डोळा त्या मुलाचा कायमस्वरूपी निकामी झाला. याही गोष्टीमध्ये विचार करा, त्या आईला आपल्या मुलाला आपल्या हातून अंधत्व आणायचं होतं की त्या वर्तमानाच्या परिस्थितीमध्ये तिचा राग कंट्रोल नव्हता झाला? काय झालं होतं? राग कंट्रोल नव्हता झाला. मग जर त्या रागाने एवढ्या भयानक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडू शकतात, तर आज दुसरा रेखीचा नियम, काही झालं तरी मी आजच्या दिवस क्रोध करणार नाही, लिहून घ्या. रेखीचा दुसरा नियम, काही झालं, कारण एका रागाने एका क्षणात बऱ्याचशा गोष्टी संपू शकतात. म्हणून आपल्याला नियम, काही झालं तरी मी आजच्या दिवस क्रोध करणार नाही, राग करणार नाही. किती लोक प्रॉमिस करतात? मला फक्त लिहून नाही घ्यायचंय. किती लोक प्रॉमिस करतात की आजपासनं, आज मध्ये शांत झालंय का? प्रसन्न झालं. दिवस राग करणार नाही. ओके, गुड, ग्रेट. रेखीचा तिसरा नियम आहे, इमानदारीने मी आपल्या उपजीविकेचं पालन करीन. इमानदारीने मी आपल्या उपजीविकेचं, आता विचार करा इमानदारीने उपजीविकेचं साधन म्हणजे काय. आता एक लक्षात घ्या की समजा एखाद्या इंजिनियरने एक मिनिट, काहीतरी आज माझ्याकडनं माईक ऑन राहिल्यात का? यस, दिस इज द प्रॉब्लेम. ओके, केलेत मी माईक बंद. इमानदारीने मी माझ्या उपजीविकेचे साधन निर्माण करेल. तर समजा एखाद्या व्यक्तीने त्याचं, इंजिनियर आहे तर त्याचं काम 100% इमानदारीने केलं तर पुलं कोसळतील का? जे आज आपण बघतो की पुलं कोसळतात, आहे की नाही? एखाद्या डॉक्टरांनी त्यांचं काम पूर्ण प्रामाणिकपणे केलं
तर एखाद्या वेळेस अशी केस असते ना की बिचारा जो पैसे म्हणजे आज आपण बघतो की व्यक्ती मृत असतो पण तरी सुद्धा बिलं वाढवले जातात. इमानदारी नाहीये कामामध्ये. एका शिक्षकाने विद्यार्थ्यांचं भलं व्हावं म्हणून शिकवलं तर आपली शिक्षण व्यवस्था सुधारेल का? श्रेयांश सर, तुम्ही झोपून क्लास करताय तर व्हिडिओ बंद करून टाका. कारण कसं आहे, मला मग एनर्जी डाऊन होऊन जाते. थँक्यू. तर कसं आहे ना की वर्तमानाच्या परिस्थितीला पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी इमानदारीने काम करा. माझ्या मैत्रिणींनो, स्वयंपाक करत असताना उदर भरणं नव्हे हे जाणे जे यज्ञ कर्म. आपण जेव्हा आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करतो 2 पदार्थ कमी बनवावं, पण त्या फक्त पोट भरायसाठी अन्न नाही आहे. तुम्ही त्यांना आरोग्य देताय, तुम्ही त्यांना शक्ती देताय, तुम्ही त्यांना ऊर्जा देताय. पण जर ती तुम्ही चिडचिड करून आणि कोणाचे फोन निगेटिव्ह ऐकताना तर बिलकुल स्वयंपाक करू नका. आजपासून प्रॉमिस करा की नातेवाईकांचे जनरली तुमचे बहिणी वगैरे अजून कोणी फोन करतात ना आणि त्या फोनवर जर तुमच्या निगेटिव्ह गॉसिप होत असेल तर प्लीज मी हात जोडून विनंती करते, तसे फोन स्वयंपाक करताना घेऊ नका. कारण स्वयंपाक करताना जनरली लेडीज एकटी असते किचनमध्ये आणि तिच्या डोक्यामध्ये 10 नकारात्मक विचार येतात. तिला असं वाटतं की 4 लोक बाहेर आराम करून राहिले आणि तुम्ही त्यांच्यासाठी स्वयंपाक करून राहिले आणि त्याच्यातनं मग ते थोडासा माइंड डिस्टर्ब होतं. आणि ते माइंड डिस्टर्ब, कारण मी प्रॅक्टिकली दाखवीन, तुमच्या शब्दांनी पाण्याची चव जर बदलू शकते, तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी कमी होऊ शकतो. तर विचार करा, तुम्ही बनवलेल्या स्वयंपाकातनं तुम्ही प्राण ऊर्जा देताय आणि त्या प्राण ऊर्जेमध्ये जर तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार असेल की मलाच करावं लागतं किंवा 2 पदार्थ कमी करा, पण जे काही कराल ते पूर्णपणे शांत मांडणी करा. त्याच्यासाठी घरामध्ये सुंदर एखादा सॉन्ग लावून ठेवा. ज्याही कुठल्या धर्मपंथाला मानता त्यांचे चांगले, आजकाल देवाचे गाणे चांगले नाही बनत, पिक्चरच्या धूनवर बनतात धडन धडन धडन, तसे नाही ऐकायचे. शांत सॉन्ग की ज्याच्यातनं तुमच्या माइंडला पीस मिळाला पाहिजे आणि त्या शांततेचे व्हायब्रेशन त्या अन्नापर्यंत पोचले पाहिजे. कारण एक लक्षात घ्या, आपली संस्कृती अन्न सगळ्या निसर्ग उपासक आहे आपण ऍक्च्युली. ओरिजिनल मध्ये भारतीय संस्कृती ही निसर्ग पूजक आहे. पण त्या निसर्गाला पूजा करताना आपण काही नावं दिलेली आहेत. वरुण म्हणजे काय? हवा, जल, ठीक आहे. तर त्याच्यामुळे ज्यांना जे पटेल, अन्नपूर्णा स्त्रोत आहे, अजून काही आहे, ज्याला जो जे वांछिल ते लावा, ज्याला जे पटेल, ज्याच्या विचारांना ते म्युझिक लावा तुम्ही. पण त्या म्युझिकमध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्ह वाईब्स असेल असं करूनच स्वयंपाक करा. तर तुम्हाला त्या घरातल्या ऊर्जा चेंज झालेल्या दिसतील. तर प्रत्येक व्यक्तीने, तिसरा नियम काय म्हटलं आपण, इमानदारीने आपल्या जे काही तुम्ही कामाच्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्णपणे प्रामाणिकपणे करायचं. प्रत्येक व्यक्ती, तो शिक्षक असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, वकील असो, जज असो, गृहिणी असो, घरचा कुठल्याही डिपार्टमेंटला काम करणारा पुरुष असो, प्रत्येकाने आपलं काम, आता आपला हा क्लास चालू आहे, आज डे 4 आहे, ठीक आहे. शनिवार रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते, म्हणजे या शनिवारी आपण घेणार होतो पण उद्या आषाढी एकादशी आहे, भरपूर लोक मंदिरात उपासात तपासात बिझी असतात, म्हणून आपला उद्या क्लास होणार नाही. आता आपला क्लास सोमवारी होणार आहे, याचं सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर मला सांगा, हा क्लास आता गेले 4था दिवस आहे आज. किती लोकांना वाटतं की फ्रीचा क्लास आहे, काहीतरी टाइमपास चालू आहे का? असं काही मनापासून देण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. तर याचा अर्थ काय, जे काम, अर्थ काय आहे, फ्रीच आहे म्हणून टाइमपास करायचं असं मुळीच नाहीये. जेही तुम्ही करताय ते इतकं मनापासून करा की त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बघायला भेटेल. ओके. त्याच्यानंतर अपने माता पिता, अध्यापक तथा बडे बुडो का सन्मान करूंगा या करूंगी. आता विचार करा की घरामध्ये आपले जे ज्येष्ठ असतात त्यांना जर आपण रिस्पेक्टनी वागवलं, त्यांना तुमच्याकडनं खूप काही पैशाची अपेक्षा नसते म्हातारपणात, त्यांना त्यांची काळजी घेणारं आणि त्यांच्यासोबत 2 शब्द प्रेमानं बोलणारं कोणीतरी पाहिजे असतं. तर ते जर तुम्ही तुमच्या ज्येष्ठांसोबत आणि जवळ नसतील राहत, तर एक फोन करा त्यांना रोज त्यांची काळजीसाठी, किंवा तुम्ही जेवलात का काय आणि जवळ राहत असतील तर तुम्ही भाग्यशाली आहात की तुम्हाला ईश्वराने संधी दिलेली आहे त्यांची सेवा करण्याची. तर पूर्ण इमानदारीने त्यांची सेवा करा. का बरं? तुम्ही म्हणाल आमच्या घरचे खूप हे आहे, आज त्यांची वेळ आहे, उद्या आपली पण वेळ येणार. ही रियालिटी विसरू नका. आज
आपले हातपाय चालतात आहे, आज आपण कर्तव्य करू शकतो, पण उद्या आपल्याला आधाराची गरज पडेल तर आपल्या घरातले मुलं ना आपले संस्कार बघतात की आपण त्यांची किती काळजी घेतोय, कुठला संवाद कशा पद्धतीने आपण वागतोय, आणि कळत नकळत आपली मुलं तेच शिकतात. आणि म्हणून आपल्या घरी जर ज्येष्ठ असतील तर त्यांची तेवढ्याच मनापासनं काळजी घ्या, म्हणजे तुमच्या घरच्या लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आली की ते तुमच्या कर्मामध्ये कॅल्क्युलेट होत जात आहे, आणि तेच कम्प्लिशन तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणार आहे. बोला विशाखा मॅडम, हँड रेस केला, काय म्हणताय? मॅडम परवाच्या लेक्चर मध्ये तुम्ही सांगितलं ना, तर माझा मुलगाही ऐकत होता. एकदम खूप जास्त इमोशनल झाला माझ्या सासूबाईंसाठी. म्हणजे मम्मा मी आईलाही कधी सोडणार नाही, मम्मा मी तुलाही कधी सोडणार नाही. एकदम खूप छान याच्याने ऐकलं त्याने. खरंच खूप छान सांगितलं मॅडम त्या दिवशी. थँक्यू. फक्त कीर्तन नका करू याचं, आहे की नाही? हो मॅम. कीर्तनाला आपण जातो ना, आपल्या गावात बुवाचं कीर्तन येते, 7 दिवसाचा भागवत सप्ताह लागते, मान डोलून डोलून ऐकतो. मंजुषा मॅडमने छान सांगितलं, पण ते जीवनात उतरलं ना तर मी जिंकली. हे जे मी फ्री सेशन घेते, तर बुवा तरी लई मोठी फी घेऊन येते तुमच्या गावात. लाखोंमध्ये फी असते बुवा लोकांची, आपली तर फ्री मध्ये आहे बुवा. पण ते ग्रहण करताना जर तुम्ही खरोखर ते लाईफ मध्ये उतरवलं तर मला काहीतरी त्याचं समाधान होईल. ओके, चला, थँक्यू. आणि रेखीचा 5वा नियम आहे, सगळ्या चेतन अवचेतन वस्तूंच्या प्रती आपल्याला थँकफुलनेस, ग्रॅटिट्यूड शिकवते रेखी. थँक्यू राहणं. आता कोणाला विचारायचा प्रश्न? एक जण पाहिजे मला अजून, नवीन कोणतरी. मनीषा मॅडम, अनम्यूट करा बरं. बोला मॅम. मॅडम, चप्पल घालता का हो? घरात? घरात बाहेर कुठेही चप्पल घालता का? हो हो, बूट बूट घालते सँडल घालते. स्लीपर? नाही घालत, पण असते घरात. घरात असते. ओके, थँक्यू. माझ्यासारखं आहे, मी घरात आणून ठेवले पण घरात काही घालत नाही स्लीपर. ठीक आहे, ओके. आता हे जे सगळे तुम्ही किती, जे काही तुमचं वय आहे, वय नाही विचारत आहे, काळजी नका करू, जे काही तुमचं वय आहे त्याच्यानुसार किती चप्पल सँडल बूट तोडले असतील तुम्ही? अरे बाप रे, भरपूर. कधीतरी त्या चपलेला थँक्यू म्हटलं? नाही. आता एक साधी चप्पल आपल्या जीवनात काय करते बघा. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे, पावसाचा चिखल ती सोसते, उन्हाचे चटके ती सोसते, थंडीची थंडी देखील ती सोसते. कधी पायात म्हणजे काटा जर आला रस्त्यात तर पहिले तिला पोचतो, तिच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असला तर तो तुमच्या पायात पोचतो. अगदी. एक साधी चप्पल आपल्यासाठी एवढं करते, पण आपण तिला थँक्यू म्हणत नाही. हो, बरोबर आहे. बरोबर आहे. आणि अगदी. रेकी आपल्याला तो ग्रॅटिट्यूड शिकवते की एका चपलेला सुद्धा तुम्ही वापरताय तर तिला थँक्यू म्हणा. कळत नकळत विचार करा की आपल्याला चांगलं जीवन देण्यासाठी जर आपण विचार केला तर कितीतरी, आता पाऊस येतोय थंडीच्या दिवसात, एक शेतकरी सतत शेतात राबवत असतो, ऊन पाऊस थंडी, आणि मग आपल्या ताटात अन्न येतं. त्याच्यासाठी एक मजूर मोठाले ओझे त्याच्या खांद्यावर वाहतो, तेव्हा आपल्या ताटावर अन्न. आपल्याला वाटतं की हमने पैसे देके खरीदा. विचार करा, या लोकांनी काम केलं नाही आणि तुमच्याजवळ पैसे असले तुमच्या ताटात अन्न पोचणार नाही. अनेक हम्म. लोकांचे कष्ट आहे. ज्या मोबाईलवर तुम्ही आज हा क्लास करताय, ज्या लॅपटॉपवर क्लास करताय, तो सुद्धा कोणीतरी बनवण्यासाठी एका सायंटिस्टने वर्षानुवर्षाचा रिसर्च केलेला आहे. तर कोणीतरी आपल्यासाठी काय कधीतरी राबतोय आणि आपण त्यांना थँक्यू म्हणत नाही. आणि माझ्या मैत्रिणींनो, माझ्या बंधूंनो, जो जोडीदार तुम्हाला सोपवला गेलाय ना, एक तुम्हाला सांगते, एका कुंडीतलं झाड तुम्ही दुसऱ्या कुंडीत टाका, त्याला वाढवण्यासाठी किती मेहनत लागते. एक छोटं रोपटं जरी एका कुंडीतनं दुसऱ्या कुंडीत लावायचा प्रयत्न केला तरी देखील त्याला किती मेहनत लागते. दोन्ही गोष्टी बघा. ज्या मात्या पित्यांनी आपल्या काळजाचा तुकडा तोडून तुमच्या दारात दिलेला असतो तुमच्या सेवेसाठी, आपण तिला थँक्यू म्हणतो का? किंवा ज्या माय माऊलीनी
तिचा पोटचा गोळा जोडीदार म्हणून तुमच्या स्वाधीन केलेला असतो. तुम्ही त्या माय माऊलीला थँक्यू म्हणता का? आज विचार करा. कधीच. विचार दोन्ही बाजूंनी व्हायला पाहिजे. आपल्या घरात येणारी नवीन व्यक्ती, तिचाही तेवढाच रिस्पेक्ट करा. आणि ज्यांनी तुम्हाला एवढं मोठं 30-32 वर्षाचं लेकरू वाढवून तुमच्या स्वाधीन केलेलं आहे, त्याही तर हा रिस्पेक्ट घराघरात व्हायला लागेल ना, तर विचार करा की कुटुंब कसे असतील. आपल्या भारतात तरी वृद्धाश्रमाची गरज नाही पडायला पाहिजे होती, कारण वसुदैव कुटुंबकम म्हणणारी माझी संस्कृती आज हम दो हमारा एक किंवा असंही म्हणणारे बघितलेले आहेत. तर लक्षात घ्या, कसंही जगलात ना, ही वेळ प्रत्येकावर येणार आहे. आणि जेव्हा आपल्याला आधाराची गरज पडेल, तेव्हा आपल्या सोबत कोणीतरी असावं असं वाटत असेल ना, तर आज तुमच्या आधारांची गरज ज्यांना आहे ना, त्यांचा आधार बना. आपल्या प्रत्येक कृतीला हा ब्रह्मांड तथास्तु म्हणत असतो. आणि म्हणून चांगल्या गोष्टींची पेरणी करा. तुम्ही केलेला प्रत्येक चांगलं काम त्या ब्रह्मांडामध्ये नोंदल्या जात आहे. त्या ब्रह्मांडामध्ये त्याची नोंद होते आहे. सो रेकी तुम्हाला इतकं डीप लेवलचं पॉझिटिव्ह जीवन शिकवते. ही आहेत रेकीची 5 तत्व. आणि म्हणून कळत नकळत आपली संस्कृती तर सांगते ना, भुकेलेला अन्न, तहानलेला पाणी. आपण बाहेर जाऊन चॅरिटी करतो, पण सुरुवात ही घरामध्ये. एक लक्षात घ्या, घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. आज आपल्या घरामध्ये घर मोठे झाले आहेत, आलिशान घर होत चालले आहेत, घरामध्ये सुखसुविधा आहेत, पण मन मोकळं करण्यासाठी तुम्हाला गोविंदाचं एक वाक्य सांगते. गोविंदाचं की जॅकी श्रॉफचं आहे, मे बी गोविंदाचंच आहे. त्यांचा एक इंटरव्ह्यू मी बघितला होता. त्याच्यात त्यांनी म्हटलं की जेव्हा मी चाळीत राहत होतो म्हणे, तर माझ्या आईने खोकलले जरी तरी सुद्धा मी 1 मिनिटात तिच्याजवळ पोहोचू शकत होतो म्हणे. पण जेव्हा बंगल्यात राहायला आलो म्हणे, रात्री तिला केव्हा दम्याचा त्रास होता म्हणे, खोकलत मला ऐकायला नाही आलं म्हणे, कारण ती तिच्या रूम मध्ये, मी माझ्या रूम मध्ये. कदाचित माझं घर छोटं असतं तर आईच्या जॉकी श्रॉफचं वाटतं, थँक्यू संपदा म्हणून, तर आईच्या खोकल्याचा आवाज मी जागा झालो असतो आणि आईचा जीव वाचवू शकलो असतो. आणि म्हणून सांगते की घर भिंतींनी बनत नाही, घर व्यक्तींनी बनतं, नात्यांनी बनतं. म्हणून व्यक्तीला जपा, नात्यांना जपा. कैसे भी जिये. आप एखाद्याचा खूप राग करत करत जगला तरी आयुष्य संपणार आहे. आणि एखाद्याला प्रेमाने कुरवाळत राहिलात, प्रेम व्यक्त करत राहिला तरी आयुष्य संपणार. मग ते राग आणि द्वेषाच्या साम्राज्यात स्वतःच इतरांना जाळण्यापेक्षा प्रेमाने त्या व्यक्तीचा स्वीकार करा. जीवन खूप सुंदर होऊन जाईल. आता तुम्हाला वाटेल की बाबा, हा समोरचा व्यक्ती मला खूप त्रास देतो, त्याचे शब्द. तुम्हाला माहित नाही आमची सासू किती डेंजर आहे, तुम्हाला माहित नाही आमचे हसबंडचा राग किती मोठा आहे. एक लक्षात घ्या, प्रेम हे असं सुंदर औषध आहे की ज्याला त्याचा वापर योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात करता आला ना, तर दगडालाही पाझर फुटू शकतो. पण आपण समोरच्या व्यक्तीला फक्त, कारण बघा ना, फणस वरून कसा दिसतो, काटेरी, पण कोकणातला हा फणस नावाचा राजा जेव्हा कापला पिकल्यानंतर, तर त्याच्यात मधाड गोड असं गर मिळतो. अगदी कदाचित तुम्ही त्या व्यक्तीचा वरचा काटेरी भाग पाहिला, त्याच्या अंतर्मन, कारण व्यक्ती हा कुठेतरी प्रेमानेच परिपूर्ण आहे, पण तो बाजूच्या आजूच्या परिस्थितीनुसार तो काटेरी बनलाय. त्याला कदाचित समाजात त्रास झाला असेल, कदाचित त्याच्या बऱ्याचशा इच्छा पूर्ण व्हायच्या राहून गेल्या असतील, त्याच्यामुळे तो डिस्टर्ब आहे. एक प्रेमाची फुंकर त्याच्यावर मारून तर बघा, त्यालाही पाझर फुटेल. आणि मग बघा की त्या व्यक्तीचं प्रेम जेव्हा तुमच्या जीवनात येईल ना, तेव्हा किती सुंदर आयुष्य होऊन जाईल. आणि या सुंदर आयुष्यासाठी आपल्याला असंच सुंदर आणि आनंदी जीवन जगणं तेवढंच गरजेचं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि रेकी तुम्हाला अजून त्या आयुष्याला सुंदर करण्याची शक्ती देते.
रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी काय आहे? एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ही सर्वप्रथम आपल्यातले निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करते. बघितलं ना, आता 5 तत्व शिकतानाच असं वाटलं ना, की हमें भी थोड़ा सा खुद की एनर्जी को फिल्टर करने की जरूरत किस किस को लगा. रेकीचे 5 तत्व ऐकल्यावर आपल्यालाही फिल्टरेशनची गरज आहे. हमें भी थोडा डेव्हलपमेंट अगदी. होना चाहिए. बरोबर की नाही? आपण काय करतो? तुला बदलायची गरज आहे. पण त्याच वेळेस बाकीचे बोटं काय म्हणतात? तुलाही बदलायची गरज आहे. बरोबर की नाही? सो हो. बदल हा हळूहळू आपल्याला आपल्यामध्ये एकदम नाही होणार. पण रोज एक पाऊल, 1% तुम्हाला मी नेहमीच माझ्या विद्यार्थ्यांना नेहमीच सांगते, 1% डेली खुद को बदलने की कोशिश करो. 100% एक दिन में नहीं बदलेगा. आणि जर तुम्ही 1% रोज पॉझिटिव्हिटीने स्वतःला बदलायचा प्रयत्न केला, 1% ओनली, तर 365 दिवसात किती टक्के चेंज होईल? आत्ताचे तुम्ही आणि नंतरचे तुम्ही यात किती फरक पडेल? कारण अंतर बाह्य जीवन आनंदाने जगण्याचं. प्रश्न नाही कळला. खाली एक प्रश्न आला, डोकं दुखत असेल की डोकं दुखवत असेल? नेमकं काय म्हणायचंय? खाली एक मेसेज आला, कोणाचं कुटुंबातील सदस्याचं डोकं दुखत असेल की कुटुंबातील तो सदस्य डोकं दुखवत असेल? मग बोलना क्या चाहते हो? ओके, ज्यांना बोलायचं असेल त्यांनी हँड रेज करत, डेफिनेटली मी चान्स देईन. रेकी आपल्या जीवनामध्ये नैसर्गिक संतुलन स्थापित करते, विकृत्यांना रोखून सकारात्मकता आणते आणि आध्यात्मिक विकासासाठी, वैयक्तिक विकासासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी रेकी हे महत्वपूर्ण साधन आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे. हिच्याने कुठल्याही प्रकारची काही हानी होत नाही. फक्त होतो तो उपचार पॉझिटिव्हिटीचा, परमसुखाचा, समाधानाचा, आरोग्याचा, ऐश्वर्याचा आणि दीर्घायुष्याचा उपचार. बरोबर की नाही? बऱ्याच लोकांना माझे विचार पटत नाही कधी कधी. काय मॅडम तुम्हाला माहिती नाही, आमच्या घरात किती त्रास आहे, असे म्हणणारे भरपूर असतात. पण जेव्हा खरंच तुम्ही रेकीच्या तत्वांसोबत जगायला जाता ना, बहुत कुछ बदल जाता है. खूप काही पॉझिटिव्हिटी जीवनामध्ये येऊन जाते आणि खूप काही जीवनाचा आनंद तुम्ही घेऊ शकता. आज अनेक लाईफ बदललेले आहेत. ज्यांनी पहिले स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला, काही आंतरबाह्य आनंद बदलले, काही लोकांच्या जीवनामध्ये ते स्वतःचा कॉन्फिडन्स आला, काही लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मकता आली. कुछ तो बदलाव होता है. सो काय वाटतं? अर्चना शिंदे मॅडम, होऊ शकतं का बदल? अनम्यूट करा बरं. जर रेखीला आपण दैनंदिन लेवलवर आत्मसात केला. अर्चना शिंदे मॅडम, माईक ऑन करा. श्री स्वामी समर्थ मॅम. श्री स्वामी समर्थ, बोला. बघितलं अर्चना शिंदे मॅडम, माईक ऑन आहे, बोला ना मॅडम. काय वाटतं, रेकीचा वापर केल्याने आयुष्यात काही बदल होऊ शकतो का? 100% बदल होतो मॅम, 100%. आणि रेकी ही प्रत्येकाने केलीच पाहिजे. कारण जसं शरीराला अन्नाची गरज असते, पाण्याची गरज असते, तर जीवन जगण्यासाठी रेकी हा अनमोल रतन आपण धारण केलाच पाहिजे. किती दिवसापासून प्रॅक्टिस करताय अर्चना मॅडम? मॅडम, तसं तुमच्या सानिध्यामध्ये 6 महिन्यापासून आहे. ऑलरेडी रेकी केलेली होती, पण ती परिपूर्ण तुम्ही केली मला. थँक्यू. त्याच्यामुळे प्रत्येकाने जसं आपल्याला शरीराला दागिन्याची गरज असते, भूषणाची गरज असते, आभूषणाची गरज असते, त्याचप्रमाणे आंतरिक जो दागिना असतो, डायमंड असतो, तो आपला रेखी हे प्रत्येकाने आत्मसात केलीच पाहिजे. तरच जीवनाचा खरा आनंद या म्हणजे प्रत्येक क्षण आपण आनंदात जगतो. जशी मॅडम सांगता नेहमी इनर स्माईल, तर इनर स्माईल ती आपल्याला कशी जगायची प्रत्येक क्षणाला. आणि रेखीचे 5 तत्व म्हणजे त्याला नो चॅलेंज मॅम. ते जर आत्मसात केले तर लाईफ अतिशय सुंदर आहे. थँक्यू सो मच मॅम.
थँक्यू. तुम्हाला नेहमी एक्सपिरियन्स शेअर करताना स्टुडंट इमोशनल झालेले दिसतील. कारण रेकी तेवढं इतकं बदलून टाकते की त्याचे भाव असतात ना, ते हृदयातनं डोळ्यांपर्यंत येऊन जातात. रेकी एवढा बदल घडवते. आता आपण जाणून घेऊ रेकीचा इतिहास. रेकीचा इतिहास समजताना डॉक्टर मिकाओ सुई यांनी ही रेकी ऊर्जा रिडिस्कवर केली. लेट मी शेअर द स्क्रीन फर्स्ट. तर रेकी डॉक्टर मिकाओसींनी जेव्हा रिडिस्कवर केली, तर त्यावेळेस त्यांनी रेकीला 5 तत्वांसोबत जोडलं आणि त्यांचा इतिहास आपण जाणून घेऊ की कशा पद्धतीने ही रेकी आपल्यापर्यंत पोहोचली. तर हा जो फोटो दिसतोय ना, हा डॉक्टर मिकाओसींचा आहे, ज्यांनी हे 5 तत्व आपल्याला दिले. यांना आपण रेकीचा फाउंडर नाही म्हणत, रिडिस्कवर म्हणतो. ठीक आहे. तर डॉक्टर मिकाओसी हे एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि PhD झालेले होते व्यक्ती. भरपूर अध्ययन त्यांनी केलेलं होतं. एक दिवस त्यांच्या वर्गामध्ये विद्यार्थी आले आणि त्यांनी प्रश्न केले की जगामध्ये सर्व दुःखांचं, कष्टांचं निवारण करणारी कुठली ऊर्जा आहे का? तर त्याचं उत्तर शोधण्यासाठी त्यांना माहिती होतं की अशी ऊर्जा आहे, पण हाऊ टू यूज दॅट एनर्जी, ती कोणती ऊर्जा आहे माहिती नव्हतं. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं की 7 वर्ष ते भारतात काशीला आले, बौद्ध धर्म आणि वेदांचा अभ्यास केला. त्याच्यानंतर त्यांनी बायबल पूर्ण अभ्यास केला. अनेक धर्मग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. प्रत्येक वेळेस त्यांना उत्तर हेच मिळालं की यस, अशी ऊर्जा उपस्थित आहे, पण हाऊ टू यूज दॅट एनर्जी हे त्यांना माहिती नव्हतं. आणि म्हणून जपानमधल्या माउंट कोरियामा, एक मिनिट तुलाच, जपानमधल्या माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर त्यांनी काय केलं? जपानमधल्या माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर त्यांनी 21 दिवस अन्न पाणी त्यागून साधना केली. त्या साधनेसाठी त्यांनी एका पिशवीमध्ये दगड भरले होते. आणि 21 दगड त्यांनी भरून, रोज एक दिवस संपला की एक दगड खाली टाक, एक दगड खाली टाक. 20 दिवस झाले होते. त्यांना असं वाटलं की आपण ज्या ऊर्जेला शोधत आहे अजूनही भेटलं नाही. ते थोडेसे चिंतित झाले. अजूनही तर त्या माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर 20 दिवस त्यांना ध्यान करण्यात झाले आणि त्यांनी 20व्या दिवशी जेव्हा ध्यानास्थ बसले, खूप थकलेल्या अवस्थेत, मानसिकतेत, त्यांना वाटलं की पश्चाताप कशाचा, तो उपवासाचा नाही, की मी ज्या ऊर्जेला शोधण्यासाठी एवढ्या आयुष्यातले वर्ष दिले, अजूनही मला त्याच्यातनं काही मिळालं नाही. आणि जेव्हा त्यांनी परत एकदा साधनेला बसले, तर 21व्या दिवशी त्याचा चमत्कार हा झाला की ब्रह्मांडाने जणू काही सिम्बॉल्स आणि ते पूर्ण त्यांच्यावर शक्तिपात जो म्हणतो रेकीमध्ये, तो त्यांचा ब्रह्मांडाने केला आणि त्याच्यातच त्यांना काही सिम्बॉल्स प्राप्त झाले, जे आपण रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये शिकत असतो. तर ते सिम्बॉल त्यांना मिळाले, ते ऊर्जांनी परिपूर्ण झाले. आणि जेव्हा ते जागे झाले, त्यांना असं वाटलं की आता आपल्याला कुणाला तरी सांगायचं. 21 दिवस झालेले होते. ते त्या पहाडीतून धावत धावत खाली यायला लागले आणि खाली येताना त्यांच्या अंगठ्याला ठेच लागली आणि त्यांनी पटकन, आपल्याला जसं आपल्याला कुठेही लागलं तर आपण हात पकडतो, तसं त्यांनी पायाचा अंगठा पकडला. पहिला रेकीचा चमत्कार त्यांनी बघितला की बळबळ वाहणार रक्त थांबलं, वेदना थांबले, पहाडीच्या खाली उतरले आणि त्यांना तीव्र भुकेची जाणीव झाली. त्या पहाडीच्या खाली एक खानावळ होती, तिथे ते जेवायला गेले आणि तिथे त्यांनी म्हटलं की मला पोटभर जेवण करा. आता उद्या आषाढी एकादशी आहे, 2 टाइमचा उपवास. मग त्याच्यानंतर परवा जेव्हा जेवण कराल तर पोटाला थोडासा त्रास होतोच की नाही, एकदम उपवासानंतर. पण आता एकादशीच्या दिवशी आपण एवढा फल आहार नाही, फळ आहार सगळा करून टाकतो की आपल्याला त्रास होत नाही. पण जे लोक खरोखर निरंकार उपवास करतात, तर त्यांना तो त्रास जाणवतो जेव्हा पोटभर जेवलं.
पण मिकाओसींनी 21 दिवसांचा उपवास केला होता तरी देखील त्यांना कुठलाही त्रास जाणवला नाही. हा त्यांनी बघितलेला रेकीचा दुसरा चमत्कार. पण जेवत असताना त्यांना जी 14-15 वर्षाची एक मुलगी जेवण वाढत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर खूप वेदना दिसत होत्या. मिकाओसींना अंतरप्रेरणा झाली की हिला वेदना होत आहे आणि हिला स्पर्श करावं हात. आणि त्यांनी हॉटेल मालकाला म्हटलं की हिला काय झालंय. त्यांनी म्हटलं की जे दाढं दुखतात आहे त्याच्यामुळे हिचा चेहरा म्हणजे दाढांवर स्वेलिंग आहे आणि तिला वेदना खूप होत आहे. डॉक्टर मिकाओसींनी म्हटलं की मला हिला स्पर्श करण्याची परवानगी द्या. त्यांचं वय आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून हॉटेल मालकांनी परवानगी दिली. त्यांनी तिच्या दोन्ही गालांवर हात ठेवले आणि 15-20 मिनिटांमध्ये त्या पोरीच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिच्या वेदना कमी झाल्या, तिच्या चेहऱ्यावरची थोडी सूज कमी झाली. तर हा डॉक्टर मिकाओसींनी तपासलेला ट्रीट केलेला पहिला पेशंट. त्यांना असं वाटलं की मेरे जिंदगी में जो बहुत कुछ मिल गया है, आता मला फक्त सेवा करायची आहे. आणि म्हणून डॉक्टर मिकाओसींनी काय केलं, सेवा करायची आहे म्हणून त्या जपानमध्ये एका बेगर सोसायटीमध्ये भिकाऱ्यांच्या वस्तीमध्ये जाऊन एक कुटी बांधली आणि तिथल्या जखमी आजारी व्यक्तींना 7 वर्ष सेवा दिली. किती वर्ष? 7 वर्ष सेवा दिली. आणि या 7 वर्षानंतर 7 वर्ष सेवा दिली आणि 7 वर्षानंतर त्यांना असं दिसलं की परत परत तेच चेहरे समोर येऊन राहिले. असं का होत आहे? तेव्हा त्यांना लक्षात त्यांनी परत मेडिटेशनला बसले आणि त्यांना 2 प्रश्नांची उत्तरे मिळाली. तुला इथे कोणी बोलवलं होतं का? उत्तर काय? नाही. तू त्याच्यात काही मोबदला घेतलाय का? नाही. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की मी पण ते रेकीचे त्यांनी नियम केले की आजच्या दिवस म्हणजे आजच्या दिवस आपण म्हणजे जेव्हा रेकी करतो आहे, एकच मिनिट जरा तिकडनं एक मेसेज आला त्याच्यामुळे थोडं लिंक डिस्कनेक्ट झाली. नो वे. तर आता डॉक्टर मिकाओसींनी म्हणजे तिथे हॉस्पिटलमध्ये सॉरी तर जेव्हा त्यांना मिकाओसींनी जेव्हा तिथे मेडिटेशन केलं आणि त्यांना जी एनर्जी प्राप्त झाली त्या एनर्जीनुसार त्यांनी जेव्हा 2 गोष्टी त्यांना मिळाल्या, कोणाला मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. तर आपण जो शक्तिपात घेणार आहे, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅडम तुमचा क्लास फ्रीमध्ये आहे. तुम्ही ज्या दिवशी क्लासला बसाल परवानगी असेल आणि यापुढे आपली सेकंड आणि थर्ड लेवल असते. जेही लोक ऍडमिशन करतील, मी नाही म्हणत ते सगळेच जण करतील, जेही लोक ऍडमिशन करतील तर मी त्यांच्या फी मध्ये मला फर्स्ट लेवलच्या इथे उपस्थित सगळे जे शक्तिपाताला उपस्थित राहतील सगळ्या लोकांची फी मला प्राप्त झाली आहे असं मी समजते. आणि म्हणून मला त्या डॉक्टर मिकाओसींनी केलेले दोन्ही नियम मी तोडत नाही. कारण रेकी मी शून्यात असताना मला रेकीने एवढी साथ दिली आणि मला माहिती आहे की आपण सोबत 1 रुपयाचा तो कपाळावर लावलेला सिक्का घेऊन जात नाही. मग लोकांना देण्याच्या भावनेने जेवढ्यापर्यंत मला जमेल तेवढ्यापर्यंत मी हे फ्री सेशन घेणार आहे. आणि माझा तोच एक ध्यास आहे आणि त्याच्यात मला सांगायला अत्यंत आनंद होतो की आतापर्यंत 1,20,000 पेक्षा जास्ती लोकांना मी या फ्री सेशन मधनं रेकी शिकवलेली आहे. आणि 20,000 ते 22,000 प्लस माझे टोटल सगळ्या क्लासेसचे मी पेड स्टुडंट आहे ज्यांनी माझ्याकडनं रेकी आणि बाकीच्या क्लासेस केलेले आहेत. तर ही जी रेकी आहे मिकाओसींनी नंतर तो काळ होता द्वितीय महायुद्धाचा. तर मिकाओसींनी जेव्हा रेकीचं मग मोठं हॉस्पिटल काढलं आणि त्यांच्या हॉस्पिटलला द्वितीय महायुद्धामध्ये जे हिरोशिमा नागासाकीमध्ये जो नरसंहार झाला त्याच्यातनं तेव्हाचे एअर चीफ मार्शल चिरोजी हयाशी सर, चिरोजी हयाशी यांना खूप वाईट वाटलं की इतका मोठा नरसंहार. आणि मग त्यांनी डॉक्टर मिकाओसी यांना शरण गेले. त्यांच्याकडनं मग पूर्ण रेकीचं एक रिसर्च सेंटर त्यांनी काढलं. पण या दोघांच्या पेक्षा सगळ्यात महत्वाचं कार्य आपल्यासाठी आहे ते म्हणजे हवाई टकाटा. जो तिसरा फोटो तुमच्या स्क्रीनवर दिसतोय या मूळच्या जपानच्या, लग्न होऊन अमेरिकेला सेटल झाल्या होत्या. वयाच्या 30व्या वर्षी त्यांना रेअर काइंड ऑफ कॅन्सर झालेला होता. अनेक कॉम्प्लिकेशन्स त्यांच्या शरीरावर झालेले होते. आणि असं असताना देखील त्या कॉम्प्लिकेशन्स झालेले असताना त्यांनी डॉक्टर चिरोजी हयाशींच्या मार्गदर्शनाखाली 6 महिने त्यांच्यावर रेकी उपचार चालला आणि त्या वयाच्या 82 वर्षापर्यंत जगल्या. आणि आज इंटरनेटमुळे आपण एकत्र आहोत पण तेव्हा अशी कुठलीही सुविधा नसताना त्यांनी पूर्ण जगामध्ये 22 ग्रँडमास्टर तयार केले आणि त्याच्याचमुळे आज मी तुम्हाला हे फ्री सेशन देऊ शकत आहे. आज भारतामध्ये रेकी पोहोचणं किंवा जगामध्ये रेकी पोहोचवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर हवाई टकाटांनी. त्या पहिल्या रेकी ग्रँडमास्टर होत्या आणि जगामध्ये रेकी पोहोचवण्याचं मुख्य श्रेय त्यांना जातं. आणि म्हणूनच आज रेकीचं मुख्य केंद्र जपान नसून अमेरिका झालेलं आहे. अमेरिकामध्ये इंटरनॅशनल रेकी असोसिएशनचं मुख्य सेंटर हे आज जपानला नसून अमेरिका इथे आहे. आणि आज जगभर ही रेकी ऊर्जा वापरली जाते.
इथे आपला आजचा टॉपिक समाप्त होतोय. आता आपण भेटणार आहे सोमवारी याच ऊर्जांसोबत रेकीच्या पुढच्या ऊर्जांना. तर सोमवारी महत्वाचा टॉपिक आहे औरा शिकणार आहे आपण. त्याच्यात तुम्हाला एका व्यक्तीला घेऊन बसायचं म्हणजे तुम्ही त्याचा औरा बघू शकाल, औरा स्कॅन करू शकाल, औरा हील करू शकाल. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्यासह इतरांच्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटीसाठी या ऊर्जांचा आपण वापर करू शकणार आहे. तर आजही मी एक गुगल रिव्ह्यूची लिंक पाठवते आहे. ज्यांनाही सेशन आवडलं असेल कृपया तुमचं शेअरिंग माझ्यासाठी एनर्जी आहे. तर नक्की शेअर करा सेशन कसं वाटलं, कारण तुमच्या शेअरिंग मधूनच मला प्रेरणा येत असते. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. थँक्यू 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 व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू थँक्यू Thank you. थँक्यू.